मित्रांनो, आज जो मी व्हिडिओ बनवतो आहे तो स्किप करू नका। तुम्ही बघा, मी इथे सिक्कीममध्ये टूरवर आलेलो आहे। सिक्कीमचे वेगवेगळे टुरिस्ट पॉईंट मी पाहतो आहे। सिक्कीममध्ये पेलिंग नावाचे एक शहर आहे। त्या शहरामध्ये एक प्रचंड मोठी बुद्ध मूर्ती, बुद्ध स्टॅच्यू या ठिकाणी आहे। तो बुद्ध स्टॅच्यू बघायला आम्ही आलेलो आहे। तिथे स्कायवॉक आहे आणि स्कायवॉकच्याच बाजूला खूप उंचावर बुद्ध मूर्ती आहे, बुद्ध स्टॅच्यू आहे। तो बुद्ध स्टॅच्यू मी पाहिला। मी आतमध्ये बुद्ध स्टॅच्यू पाहिला आणि मी बाहेर पण पाहिला। मी तुम्हाला आधी बाहेरचा बुद्ध स्टॅच्यू दाखवतो। हा बघा, हा बुद्ध स्टॅच्यू आहे। या बुद्ध मूर्तीला 4 हात आहेत। बघा, ते दिसते आहेत, 4 हात दिसत आहेत त्या बुद्ध मूर्तीला। म्हणजे मी आतापर्यंत जे पाहिलं ते असे 4 हात असलेला बुद्ध मी पाहिलाच नाही। दुसरं असं मित्रांनो की याच्या आतमध्ये एक मूर्ती आहे। त्या मूर्तीला तर चक्क 40 हात आहेत आणि जितके काही देवांचे अवतार झालेले आहेत त्या सगळे अवतार तिथे ते दिसत आहेत। म्हणजे रामाचा अवतार, विष्णूचा अवतार, श्रीकृष्णाचा अवतार, म्हणजे जेवढे अवतार झालेले आहेत ते अवतार असलेली ती मूर्ती आतमध्ये आहे। आणि मग नेमकं मी जेव्हा बुद्धिझम वाचला, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला आणि त्यांनी असं फिल्टर लावलं, कारण बुद्धिस्ट कल्चर हे खूप मोठं कल्चर आहे, खूप मोठं लिटरेचर आहे। म्हणजे ख्रिश्चन लिटरेचरपेक्षाही मोठं आहे, हिंदू लिटरेचरपेक्षाही मोठं आहे। कारण बुद्ध लिटरेचरमध्ये अभिधम्मपटक असे 3 सुत्तपिटक असे 3 पिटक आहे आणि खूप मोठा असा साहित्य आहे, संस्कृती आहे ती त्यांनी सगळी वाचली, फिल्टर लावला त्याला। आणि मग बाबासाहेबांनी जो विज्ञानवादी बुद्ध आहे तो दिला आणि तो आम्ही स्वीकारला। या देशामधला बुद्धिझम हा नाहीसा होत होता, रसातळा आलेला होता, तो डुबलेला होता। परंतु बाबासाहेबांनी 1956ला त्या धर्माचं पुनर्जीवन केलं आणि बुद्ध दिला। आणि आज भारत सरकारमध्ये बौद्ध धर्म हा काय म्हणून आहे तर अल्पसंख्याक म्हणून आहे। पण मग मित्रांनो, मला हे कळत नाही की बाबासाहेबांनी जो म्हणजे जगातला विद्वान माणूस की ज्यांनी फिल्टर लावलं आणि त्यांनी बुद्ध दिला, एवढंच नव्हे तर बाबासाहेबांनी जेव्हा 22 प्रतिज्ञा दिल्या तेव्हा त्यांनी असं म्हटलं की बाबा विष्णू म्हणजे बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोडसळपणा आहे। जर जगातील विद्वान माणूस समजा जर का असं बोलतोय आणि इथे आल्यानंतर इथे 40 हात असलेला बुद्ध जेव्हा दिसतो, 4 हात असलेला जेव्हा इथे बुद्ध दिसतो, आणि मी जेव्हा बुद्धिझमचा अभ्यास केला, बुद्ध संस्कृतीचा अभ्यास केला, अभिधम्म पिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक या पिटकांचा जेव्हा अभ्यास केला आणि तेव्हा मी जेव्हा हे 4 हात असलेला आणि 40 हात असलेला बुद्ध, तर मात्र मित्रांनो माझं डोकं काही काम करून नाही राहिलं, फार वेगळंच काहीतरी दिसतंय। ही सगळी माहिती मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो, हे दिसते आहे इथे, मी पाहिलेली आहे। तर ही असा बुद्ध, असं ही बुद्ध संस्कृती, म्हणजे बाकीची संस्कृती तर ठीक आहे। दुसरं मित्रांनो, या ठिकाणी हे ज्या बेल दिसत आहेत ना, ह्या मोठमोठ्या बेल ज्या आहेत ना, या बेल जसे हिंदू धर्मामध्ये अशा बेल वर लावलेले असतात, इथे बेल राऊंड असते आणि अशा ह्या बेल वाजवल्या जातात। बट एनिवे, ही जी बुद्ध मूर्ती आहे ही जरा वेगळ्या प्रकारची आहे, 4 हात असलेली। त्यांच्या डोक्यावर जे दिसते ते फार वेगवेगळ्या हे दिसते आहे आणि ही सगळी मिक्सचर झालेले। म्हणजे नेमकं की एक लेखक आहेत, जे मेश्राम जे लेखक आहेत, ते असं म्हणायचे की हे जग बुद्धाचं, तर मला नेमकं कळत नाही की हे नेमकं जगच बुद्धाचं आहे की बुद्धाचा जगाचा बुद्ध आहे। तर अशा पद्धतीने या
ठिकाणी मी आलेलो आहे आणि हे मी सगळं बघतोय. अतिशय उपयुक्त माहिती आहे सर्वांसाठी. जर तुम्हाला चांगली वाटली तर निश्चितच शेअर करा मित्रांनो.